नमस्कार. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट सदैव आनंदी असणे. आनंद हे खरं आपलं मूळ स्वरूपच आहे. म्हणजेच आनंद ही सहजावस्था आहे. आपल्याला प्राप्त झालेलं जीवन 100 वर्षासाठी निरोगी, उत्साही, आनंदी, अंतरंगातून शांत, शुद्ध, स्वच्छ, निर्मळ असं अंतःकरण, त्यामध्येच आनंदाचं स्फुरण असतं. आपल्याला मिळालेलं जे शरीर, मन आणि बुद्धी आहे हे सुंदर उपकरण आहे. ते चांगलं राखण्यासाठी त्याचा योग्य तो आहार म्हणजेच ही पंचमहाभूत आहे, त्यातून जे स्वच्छ स्वरूपातून आपल्याला प्राप्त होईल तेच प्रगटीकरण होत असतं. आपल्याला जे अन्न आहे ते सात्विक असलं पाहिजे, जे आपण ग्रहण करतो. त्याचबरोबर प्राणवायू, प्राण, श्वास हा सुद्धा आपला आहारच आहे. तसंच आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत तोही आपला आहार आहे. बुद्धी कुशाग्र, विवेकसंपन्न असली पाहिजे. त्यासाठीही जे ज्ञान आहे, जी शक्ती आहे, तसंच त्या विचारांच्या बरोबर आत्मचिंतन हाही आहारच आहे. आपल्या हातून जे काही जीवनामध्ये कार्य घडतं त्यातून जो अनुभव प्राप्त होतो तोही आपला आहारच आहे. तसंच आपल्याला अनेक व्यक्ती मात्र जे विद्वान, श्रेष्ठ जे जे भेटतात त्यांच्याद्वारा जे संस्कार होतात तोही आपला शरीर, मन, बुद्धीचा आहार आहे. तो सात्विक आणि शुद्ध असला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं. आपल्या स्वरूपामध्ये स्थिर राहण्यासाठी त्याची आवश्यकता असते. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. देह देवाचे मंदिर तसं असलं पाहिजे. तसंच मन मंदिर पवित्र, मंगलमय, चांगले विचार, सर्व विश्वाच्या कल्याणाचे विचार, त्याग, सत्य, समर्पण, सेवा हे सर्व आपल्या मनामध्ये येणं आणि त्यातून मग योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये प्राप्त होणं. सद्गुरू द्वारा मिळणारं ज्ञान, जे आत्मस्वरूपाचं ज्ञान, आणि बाह्य जगतामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपण कार्य करतो त्याचंही ज्ञान, हा सगळा आपला आहार आहे. मनैव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः. मन करारे प्रसन्न सर्वसिद्धींचे कारण. ही सिद्धी म्हणजेच काय? आत्मस्वरूपी स्थिर राहणे. आपल्या आत्मस्वरूप जे सच्चिदानंद आहे त्यामध्ये स्थिर राहणे, हेच आपलं उद्दिष्ट साध्य होत आहे. ओम गुरुदेव. त्यासाठी साधना, तपश्चर्या नियमित करत राहूया. सदैव आत्मचिंतन करून आपलं जे उद्दिष्ट आहे स्वरूपी स्थिर राहणं, यासाठी शांत, स्थिर, एकाग्र, आनंदी, समाधानी, तृप्त आणि परिपूर्ण असे. हां. ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. छान. तुमच्या सान्निध्यामध्ये, निसर्ग सान्निध्यामध्ये, गुरुकृपेनं आपलं संपूर्ण जीवनच सत्संग घडून जातो आहे. खरोखरच जीवन कृतार्थ होतं आहे. सत्संगत्वे निस्संगत्वं, निस्संगत्वे निर्मोहत्वं, निर्मोहत्वे निश्चलतत्वं, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. ओम गुरुदेव.